पोरगी पळून गेली हे कळाल्यानंतर पोरीचा बाप आणि पोरीचा भाऊ सगळ्यात अगोदर रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड काढतात. पण ते अरे येडझवे आहेत का काही ते दोघं पळून जाणार आहेत. जर तुम्हाला त्यांचं लग्न होण्याच्या अगोदर त्यांना पकडायचं असेल ना, सगळ्यात पहिलं आळंदीला जा. आजकालचे पोट्टे काय करतात, आळंदीला जातात आणि नंतर कोर्ट मॅरेज करतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिलं आळंदीला जा. पोरगी पळून गेली हे अख्ख्या गावाला माहिती असतं, पण पोरीचे मायबाप असे रिॲक्ट करतात जसं काय झालंच नाही त्यांच्या घरामध्ये. जर पोरीच्या मायबापाला वाटत असेल की आता पण आमची पोरगी गटन, अरे ते पळून येणार काही येडजाव नाही, त्याला माहिती आहे की तुम्ही कुठं कुठं शोधायला येणार. पोरगी पळून जाण्याऐवजी ऑलिम्पिक किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये पळाली असती तर तिचा पहिला नंबर आला असता. पण पोरीला पोराच्या पुढे पळायची लय व्याकार सवय, ती अगोदर त्या पोराच्या पुढे असते. पोरगी पळून गेल्यानंतर पोरीच्या घरचे असे म्हणतात की आमची पोरगी आमच्यासाठी मिली, पण तसं काय नसतं. एक लेकरू झालं की पोरीचे घरचे काय करतात, आमचा नातू आमची लेक, आमचा नातू लेक म्हणून ओरडत बसते. पोरगी पळून गेली, तिचं कोर्ट मॅरेज झालं, पण पोरीच्या भावाच्या दिमागामध्ये एक शातीर दिमाग चाललेला असते त्याचा. त्याला वाटतं हा गटला की ह्याचे तुकडे तुकडेच करणार. अरे भाई तू काय पिक्चर मधला विलन नाहीये आणि तो काही हिरो नाही की तू जाऊन त्याला मारशील. कोर्टमध्ये येतंय, कचोरीमध्ये येते, सगळं समोसा पकोडे सगळं मध्ये घालते तुझ्या. त्याच्यामुळे तसले विचार करणं सोडून दे. पळून जाताना विचार करा की हा पोरगा आपल्याला खाऊ पिऊ घालू शकतो का, नाही तर तिकडे गेल्यानंतर दोघाला भीक मागायची वेळ येऊ नये. कारण की ती येड असते अगोदरच तुम्ही त्याच्यावर प्रेम करून बसलात, तुम्ही तुमच्या मायबापाला सोडून आलात ना, तुम्हाला मायबापाकडे जाता येणार नाही, ह्याला सोडता येणार. हे भीक मागायला लागलं तर तुम्हाला पण त्याच्यासोबत भीक मागायला लागेल. त्याच्यामुळे विचार करून पळून जा.